राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अंतर्गत अतिशय महत्वाच्या गणल्या जाणाऱ्या ओबीसी विभाग, अल्पसंख्याक विभाग, सामाजिक न्याय विभाग या विभागांना पक्षाच्या घटनेतून वगळण्यात आल्याच्या ज्या बातम्या येत आहेत त्या बातम्या ह्या अतिशय धादांत खोट्या, निराधार आणि ओबीसी, अल्पसंख्याक आणि मागासवर्गीय समूहामध्ये एक गैरसमज आणि संभ्रम निर्माण करून त्या ठिकाणी या समूहांचं दिशाभूल करणाऱ्या या बातम्या आहेत. यामध्ये रोहित पवार आणि अन्य मंडळी यांच्याकडून केवळ जनतेची आणि या समूहांची दिशाभूल करण्यासाठी त्यांच्याकडून ह्या वावड्या उठवल्या जात आहेत. मात्र राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ही सर्व समावेशक असणारी पार्टी आहे आणि म्हणून वस्तुस्थिती ही आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या घटनेमध्ये याबद्दलचा कुठलाही बदल करण्यात आलेला नाही. पक्षामध्ये आजही ओबीसी विभाग, सामाजिक न्याय विभाग आणि अल्पसंख्याक विभाग यांचं जे स्थान आहे ते कायम आहे आणि या विभागांना जो विभाग म्हणजे डिपार्टमेंटचा जो दर्जा दिलेला आहे तो त्या ठिकाणी कायम आहे. कारण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ही 18 पगड जाती धर्मांना सोबत घेऊन चालणारी पार्टी आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये सर्व घटकांना, सर्व जात घटकांना सामावून त्या ठिकाणी घेतलं जातं. छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, शाहू महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारानं वाटचाल करणारी, पुरोगामी विचारसरणी आणि धर्मनिरपेक्ष तत्वाचं पालन करणारी पार्टी म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा त्या ठिकाणी उल्लेख होतो. आणि निश्चितपणानं म्हणूनच या ठिकाणी अशा पद्धतीनं या विभागांना वगळण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. मात्र तरीही अशा पद्धतीनं नीच हरकत करणाऱ्या किंवा करू पाहणाऱ्यांना मी या ठिकाणी सांगू इच्छितो की या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला मानणारा जो वर्ग आहे देशभरामध्ये आणि राज्यामध्ये, त्यामध्ये तुमच्या असल्या हरकतीनं तसूभरही फरक पडणार नाही. श्रद्धेय अजितदादा यांच्या पश्चात देखील दादांवर आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीवर प्रेम करणारा मोठा वर्ग या ठिकाणी आहे आणि म्हणून आता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची धुरा राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून दादांच्या सावलीमध्ये वाढलेलं जे नेतृत्व आहे त्या आदरणीय आमच्या नेत्या सुनेत्रा वहिनी आणि त्यांना साथ देणारे, अगदी दादांना ज्यांनी सावलीप्रमाणे साथ दिली तशाच पद्धतीनं वहिनींनाही साथ देणारे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्लभाई पटेल आणि प्रदेशाचे अध्यक्ष सन्माननीय तटकरे साहेब यांना हे त्या ठिकाणी त्यांना साथ देत आहेत. मात्र या नेतृत्वांना कुठंतरी बदनाम करायचं, जनतेमध्ये दिशाभूल करायची, अशा पद्धतीचा हा प्रकार सुरू आहे. आणि या ठिकाणी एकीकडं रोहित पवारांनी पक्ष एकत्र आला पाहिजे, एकीकरण झालं पाहिजे असा आग्रह करायचा आणि दुसरीकडे मात्र दादांचा पक्ष म्हणजे एकीकडे दादांवर प्रेम आणि पुळका दाखवायचा आणि दुसरीकडे दादांचा पक्ष त्या ठिकाणी बदनाम करायचा. ही जी त्यांची हे भूमिका आहे ती दुटप्पी भूमिका आहे आणि हे करणं त्यांनी योग्य नाही, त्यांनी ते थांबवलं पाहिजे. मात्र हे दादा गेल्यानंतर हे कधीपासून सुरू झालं? आपण पाहतो दादांच्या अकाली निधनानंतर वेगवेगळ्या घटना समोर आल्या. आता अशा पद्धतीने हे रोहित पवारांचं कधीपासून सुरू? नाही, निश्चितच जेव्हा सुनेत्रा वहिनी हे अतिशय कणखरपणानं पक्षाची धुरा आणि पक्षाचं नेतृत्व घेऊन पुढे आल्या, त्यांच्यासोबत त्यांना साथ देणारे प्रफुल्लभाई असतील, तटकरे साहेब असतील आणि पक्षाचे सर्वच जे काही वरिष्ठ नेते मंडळी आहेत हे सारे तितक्याच भक्कमपणे त्यांच्या पाठीशी उभे आहेत. पक्ष सुद्धा तशाच पद्धतीनं त्या ठिकाणी भक्कम उभा राहतोय. हे पाहून कदाचित हे फार सुरुवातीपासूनच सुरू आहे. काय इशारा असेल, काय सांगायचं? मी सांगितलं की या ठिकाणी अजितदादांच्या नेतृत्वाला मानणारा वर्ग आजही अजितदादांच्या पश्चात सुद्धा वहिनींच्या पाठीशी भक्कमपणे आहे. म्हणून त्यांनी अशा पद्धतीनं या ठिकाणी पक्षाला डिवचण्याचा किंवा बदनाम करण्याचा पक्ष आणि पक्षाच्या नेतृत्वाला त्यांनी कदापि प्रयत्न करू नये.
राष्ट्रवादीमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न केला जातोय असं चव्हाण यांनी म्हटलेलं आहे यांच्या माध्यमातून. राष्ट्रवादीमध्ये फूट पाडण्याचं काम जे आहे ते या ठिकाणी रोहित पवार यांच्या माध्यमातून केलं जाते असा आरोप जो आहे तो या ठिकाणी सुरज चव्हाण यांनी केला. त्यांचा प्रयत्न भलेही असेल, पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा अतिशय एकजुटीनं आणि भक्कमपणानं आदरणीय सुनेत्रा वहिनींच्या नेतृत्वाखाली त्या ठिकाणी वाटचाल करतोय. काय कारण आहे नेमकं रोहित पवार अजित पवार यांचा अपघात असेल किंवा त्यानंतर पक्षात होणाऱ्या घडामोडी असतील यावर वारंवार भाष्य करून लक्ष वेधण्याचा प्रयत्न करतायत. दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसमधील देखील नेत्यांमध्ये दुही निर्माण करण्याचा प्रयत्न करतायत. काय नेमकं कारण आहे? नाही, निश्चितच खरं तर वस्तुस्थिती असं घडायला नाही पाहिजे. मात्र त्यांचा नेमका काय हेतू आहे आणि तो हेतू कदाचित त्या ठिकाणी साध्य होत नसावा, त्यातून कदाचित त्यांच्याकडून हे घडत असावा, पण ते चुकीचं आहे. आता मला 1.5 मिनिटाचा गाईड द्या.